वाद झाल्याचं कळतंय। रायगडमधून नवनिर्वाचित मंत्री सुनील तटकरे यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी आज अजित पवार गटाच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक झाली। या बैठकीमध्ये सुनील तटकरे मंत्रिपदावर ठाम असल्याची माहिती मिळते। देवेंद्र फडणवीस सुद्धा तटकरे यांच्या घरी होते। त्यांच्या मध्यस्थीनंतर या दोन नेत्यांमधला वाद मिटलेला नाही असं सूत्रांकडून कळते आणि त्यामुळे दोघांच्या वादात अजित पवार गटाचं मंत्रिपद अडकलंय का अशी चर्चा आता रंगलेली आहे। तर तटकरे आणि पटेल यांच्यामध्ये मंत्रिपदावरून वाद झाल्याचं कळतंय। रायगडमधून नवनिर्वाचित मंत्री सुनील तटकरे दिल्लीतल्या निवासस्थानी आज मंत्री अजित पवार गटाच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक झालेली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडून। सुनील, काय नेमके अपडेट्स मिळतात? तटकरे आणि पटेल यांच्यामध्ये मंत्रिपदावरून वाद असल्याचं कळतंय। निश्चितच आपण बघतोय की नवीन जे सरकार बनतंय त्यामध्ये राष्ट्रवादीला एक कॅबिनेट मंत्रीपद येणं अपेक्षित होतं आणि काल जी पद्धतीने चर्चा होती की प्रफुल्ल पटेल यासाठी शपथ घेतील अशी चर्चा होती, पण जे राष्ट्रवादी आहे त्यामध्ये खरं तर लोकसभेतून निवडून आलेल्या उमेदवाराला म्हणजे सुनील तटकरे हे एकमेव खासदार आहेत जे लोकसभेतून निवडून आले, त्यांना मंत्रिपदाची शपथ द्यावी अशा पद्धतीची मागणी काही कार्यकर्त्यांनी नेत्यांकडून केली जाते। तर दुसरा गट मात्र प्रफुल्ल पटेल हे दिल्लीतले आहेत आणि त्यांनी बहुतांश वेळा दिल्लीत नेतृत्व केले, त्यामुळे त्यांना द्यावी अशा पद्धतीची चर्चा होती आणि या दोघांच्या वादाचा कुठेतरी राष्ट्रवादीच्या मंत्रिपदाला अडचण निर्माण झाल्याची माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळत आहे। अगदी तर आपण पाहतोय तटकरे पटेल यांच्यामध्ये मंत्रिपदावरून वाद झाल्याचं कळतंय। नवनिर्वाचित खासदार सुनील तटकरे यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी अजित पवार गटाच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक आज पार पडलेली आहे। या बैठकीमध्ये सुनील तटकरे मंत्रिपदावर ठाम असल्याची माहिती मिळते।